बी हाईव्ह बघितलं आपण. त्याच्यानंतर काऊ शेड. देन डॉग केनेल. ईगल. ईगल म्हणजे गरुड. गरुडाचं आहे आयरी. EYRIE. गरुडाचं घर. नेक्स्ट हॉर्स. हॉर्सच्या घराला आपण स्टेबल, STABLE, स्टेबल असं म्हणत असतो. हॉर्स स्टेबल. देन लायन. लायन डेन. लायनचं डेन असतं, ज्याला आपण सिंहाची गुहा असं म्हणत असतो. देन नेक्स्ट टायगर. टायगर ज्याला आपण वाघ म्हणतो, लेयर. लेयर गुहा. टायगरची लेयर असते, गुहा असते. टायगर लेयर. माऊस होल, हे सगळ्यांना माहिती आहे. उंदीर बिळात राहणारे माऊस होल. नेक्स्ट आऊल. आऊल म्हणजे घुबड. होल ऑफ ट्री, झाडाच्या ढोलीमध्ये घुबड जे आहे ते होल ऑफ ट्री. आऊल होल ऑफ ट्री. पिग. पिग म्हणजे डुक्कर. डुक्कर स्टे मध्ये राहतं. STY, स्टे म्हणजे डुक्करखाना. पिग स्टे. नेक्स्ट पिजन. पिजन म्हणजे कबूतर. डवकोट. डवकोट कबूतर खाण्यात राहतो. पिजन, डवकोट. मॅच द पेअर पण विचारला जाऊ शकतात तुम्हाला. रॅबिट हा बिरो, वोरेन, हच एकाच अर्थाचे आहेत. या तिन्ही त्यांचं जे हाऊस आहे त्याला तीन नावं दिलेली आहेत. ओके. देन नेक्स्ट पुढचं बघूया आपण. नेक्स्ट पुढचं बघूया आपण. शीप, मेंढी. मेंढीचं जे काही हाऊस आहे त्याला पेन किंवा फोल्ड म्हटलं जातं. मेंढवाडा या अर्थाने तो शब्द आहे. तर शीप, मेंढी, पेन किंवा फोल्ड, मेंढवाडा या नावाने तो शब्द आहे. नेक्स्ट स्पायडर, कोळी. स्पायडर कोळी जो असतो त्याचं वेब असते, ते जाळं असतं, वेब. देन नेक्स्ट अँट, मुंगी. अँट हिल, मुंग्यांचं वारूळ. अँट हिल, मुंग्यांचं वारूळ. नेक्स्ट बियर, अस्वल, केव. गुहेमध्ये राहतात. बियर, अस्वल, केव, गुहा. नेक्स्ट हेन, कोंबडी. कोंबडी खुराड्यामध्ये राहते. हेन कूप. हेन कूप लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट मनकी, माकड. ट्री, झाड. तर हे होम्स ऑफ ॲनिमल्स आपण पाहिलेले आहेत. याच्यावर हमखास एक प्रश्न विचारला जातो. एक लक्षात ठेवायचं, याच्यावर एक प्रश्न 100% विचारला जातो. अजून एक PDF बघूया चला आपण. वेळ आहे आज मला थोडा, तर दुसरी एक PDF मी शेअर करतो.
चला, कोण वाचन करतंय? हे छोट्या छोट्या पीडीएफ आहेत, पण याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. पुढचा आहे क्राईज ऑफ ॲनिमल्स. क्राईज ऑफ ॲनिमल्स म्हणजे जे प्राण्यांचे आवाज आहेत त्याला क्राईज ऑफ ॲनिमल्स असं म्हटलं जातं, प्राण्यांचे आवाज. चला, एप्स, माकडे गिब्बर आवाज करतात. माकडांचा जो आवाज आहे त्याला इंग्रजीमध्ये एप्स, माकडे गिब्बर. गिब्बर म्हणजे वटवट करणे. नेक्स्ट, ऍस. ऍस म्हणजे गाढव. ब्रे. तर ऍस, ऍस म्हणजे गाढव, गाढवाचं ओरडणं असतं. ब्रे म्हणतात त्याला, BRAY. नंतर आहे बियर, अस्वल. ग्रोल, गुरगुरणे. बियर, अस्वल, ग्रोल, गुरगुरणे. बियर, ग्रोल. नेक्स्ट, बुल, बेलो. बुल म्हणजे बैल, बेलो हंबरणे. बैलांचं हंबरणं, या अर्थाने आलोय बेलो. कॅमल, हुंट. ग्रंट, रेकणे. हुंटाचं रेकणं असतं. कॅमल ग्रंट. कॅमल ग्रंट लक्षात ठेवायचंय, कॅमल ग्रंट. नेक्स्ट, कॅट, मांजर. मॅव, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कॅटल, गुरंढोरं जे असतात त्यांना कॅटल म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. त्यांचं जे हंबरणं असतं त्या हंबरण्याला हा एक शब्द आहे, लो. LOW, लो नावाचा शब्द आहे. देन हंबरणे म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट, पुढचं बघूया. कॉक, कोंबडा. कोंबड्याचं क्रो असतं, कोंबड्याचं आरवणं. कक्कू, कोकिळा. कक्कू, कोकिळा. कू, कुहू कुहू आवाज. कक्कू म्हणजे कोकिळा काढत असते. नेक्स्ट, डॉग. डॉगच्या ओरडण्याला, आवाजाला बार्क हा शब्द आहे. ग्रोल हा शब्द आहे. होल हा शब्द आहे. बार्क, ग्रोल, होल, भुंकणे किंवा गुरगुरणे असं म्हटलं जातं. डक. डकचा जो आवाज असतो, बदक, त्याला क्वॅक. डक, क्वॅक, बदकाचे ओरडणं असतं. नेक्स्ट, एलिफंट. एलिफंट जे काही आवाज काढतं तो ट्रम्पेटचा आवाज असतो. तुतारी सारखा आवाज, त्याला ट्रम्पेट. एलिफंटच्या आवाजाला, क्राईजला, आवाजाला काय म्हटलं जातं? ट्रम्पेट, तुतारी सारखा आवाज. नेक्स्ट, पुढचं बघूया. फ्लाईज, माशा. बज, गुंग आवाज करतात. फ्लाईज, माशा, बज. फ्लाईज, बज, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, फ्रॉग, क्रोक. क्रॉक, CROAK, क्रॉक. फ्रॉग हा डराव डराव असा आवाज काढत असतो. फ्रॉग हा डराव डराव आवाज काढत असतो. नेक्स्ट, पुढे पाहूया आपण. देन नेक्स्ट, गोट, बकरी. ब्लीट, बे 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 आवाज, गोटचा ब्लीट. गोटचं ब्लीट असतं. हेन, कॅकल. हेन, हेन म्हणजे कोंबडी. कॅकल, कलकल आवाज करणे. हॉर्स, नी. नी म्हणजे किंकाळणे. हॉर्स, नी. NEIGH. नेक्स्ट, जॅकल. कोल्ह्याचा जो आवाज असतो तो हौल. HOWL, केकाटणे. कोल्हा, केकाटणे. नेक्स्ट, किटन, मांजरीचं पिल्लू, त्याचा आवाज मॅव मॅव. लॅम्ब, कोकरू. हा विचारला गेलाय प्रश्न. लॅम्ब, ब्लीट. लॅम्ब, ब्लीट, कोकरूचा बेबे आवाज असतो, ब्लीट. लायन, रोअर. रोअर म्हणजे गर्जना करणे. लायन, ग्रोअर. सिंहाची गर्जना असते, वाघाची डरकाळी असते. माईस, स्क्विक. हा विचारला गेला. माईस म्हणजे उंदर. उंदरांचा जो आवाज आहे त्याला स्क्विक असा शब्द आहे. चीची असा आवाज, या अर्थाने तो
शब्द आलेला आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आऊल घुबडचा जो आवाज असतो तो हुट, हुट नावाने ओळखला जातो. इंग्रजीमध्ये HOOT, आऊल, हुट, घुतकार करणे. नेक्स्ट ऑक्झेन, बैलाचा जो काही आवाज आहे तो LOW, लो, लो, बेलो. लेक्चर तर चालू आहे, विद्यार्थी जॉईंट आहेत. नेक्स्ट पुढचं आहे पॅरट टॉक. पॅरटचं जे बोलणं आहे त्याला टॉक म्हणत असतो आपण. पिग, ग्रंट. नेक्स्ट सापाचं जे आहे हिस, स्नेक्स किंवा सारपॅन्ट्स, जे सरपटणारे प्राणी, त्यातलं साप हे उदाहरण. स्नेक, स्नेक जो काही आवाज काढतो तो हिस म्हणजे फुतकारणे या शब्दाने आलेला आहे. हिस शब्द आलेला आहे तुम्हाला. शीप, ब्लिट मगाशी आपण पाहिला होता. स्पॅरो, चर्प किंवा ट्विटर. स्पॅरोला चर्प किंवा ट्विटर या अर्थाने आलेला आहे. नंतर पुढे पुढे जे आहे ते म्हणजे व्हल्चर्स. व्हल्चर्स म्हणजे गिधाडे. गिधाडांचा जो काही आवाज आहे किंचाळणे, त्याला स्कीम असं म्हटलं जातं. स्कीम. नेक्स्ट पुढचं आहे उल्फ. उल्फ म्हणजे लांडगा. होल किंवा एल, किंचाळणे, के काटणे. तर ही सुद्धा PDF मी तुम्हाला शेअर करतो. ओके. आणि नंतरचा भाग आपण उद्या बघूया. आज जवळजवळ 2 वेळा आपण लिंक शेअर केली. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा जास्त वेळ लेक्चर घेतलं जाईल. हे जे मी घेतोय ना हेच टॉपिक्स पुन्हा पुन्हा येतात. म्हणून आपण अभ्यासक्रमाचं जर स्वरूप समजून घेतलं तर फापट पसारा अभ्यास करण्यापेक्षा परीक्षेच्या एक्झामच्या दृष्टीने आपण अभ्यास करणार आहोत. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.